हे बघा, मिरच्या, कोथिंबीर, शेतातलं ताजं ताजं माळव खायला आणि जावळाची पात खायला पण चांगली लागते. कांदा कापलेले मिरच्या बघा किती येते मिरच्याला. बघा ह्या कोथिंबीर कसली महाग आहे, पण भाव नाही वाटतं कोथिंबीरीला. हे बघा. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड इव्हिनिंग. जेवायला लागलो मी सकाळचं जेवायला लागलो आता 4 वाजता. सकाळ धरणं जेवणच केलं नाही. गेलो तो कांद्याचा रोप उपटायला. तर खातो इथं शेजारी ताईच्यात भाकर. सकाळ धरणं कामाच्या राड्यात काही घरी बी करणं झालं नाही. तर आई असली म्हणजे आईच्या नादाने माणूस करतं तरी, पण आज काय मला करणं झालं नाही. तुमची जेवण झाली असतील. तर मी आता सकाळचं जेवायला लागलो 4 वाजता. कामासाठी बाहेर गेलो ते काय जेवणच झालं नाही. ताईने चपाती आमटी दिली आहे. मावस बहिणीच लागते, म्हणली जेवून जातं थोडं. मग म्हणलं हाय का जेवायला, तोंडानेच मागून घेतलं जेवायला. हाय म्हणली चपाती आणि भाजी. तर या मग मित्रांनो जेवायला. कांद्याचं लागण चालू आहे तिथं ह्यांच्या घरी. तिथंच गेलो तो रोप उपटायला द्यायला. मला कांदा पण लावायला उरकता येतं, पण लावताना मोबाईल व्हिडिओ धरायला कोण नव्हतं. पण बाहेर लावताना नक्की चांगली व्हिडिओ दाखवतो मला. चला मग मित्रांनो. बायडात आहे कांदे लावते ते. काय तर थांबा साडे वर म्हणून म्हणलं हो का, ह्यांना ओळखतं का बघा. बायडात आहे चव्हाण गायिका. काय काम करते म्हणते. मग आता काय काम करावंच लागते की. आधीच मला म्हणते की माणसं कामाला जाता का तुम्ही, मग का रोजच कोणाचे का डॉक्टर देव करा. तुम्ही काय बी करून काढता कोणाचं देव. कांदा लागण चालू आहे. कामाला आलोय मी पण यांच्या संग. शेतकऱ्याला किती कुठं नाही बघितलं का नाही. लावायचं, खुरपायचं, काटायचं, पुन्हा इकाय न्यायचं. पण पैसा होता का ह्या वर्षी भाव कांद्याला? कांद्याला भाव नाही या वर्षी. गेल्या वर्षी चांगला भाव होता. शेतकऱ्यांनी करायचं नुसतं आणि माणसाने काय ते, आणि हे जर मालक व्यापारी होते होय. तरच कांदा लागण झाली इथली. कांदा लावायला रोप उपटायला आलतो. जेवण बी मिळलं नाही. तर झाली बायांची सुट्टी आता. छोटासा व्हिडिओ काढलायस. मला कांदा बी लावायला उरकते तर रोप बी हे करायला उरकतं. आता सुट्टी झाली. बाया कुठं गवतं काढ, कुठं काय करायला लागतं. ज्याच्याकडे शेरडं करडं आहे त्यांच्या घरी. तर मित्रांनो, कसा वाटला कांद्याचा व्हिडिओ? जेवण पण लय उशिरा केले. झाली सुट्टी आता. काही व्हिडिओच काढायला मिळलं नाही कामामुळं. अजून उद्याचे दिवस हाय लागन. परवा दिवशी मग होईन. उद्याच्याला थोडंफार राहीलच वाटतंय. होईल सगळं. थोडं राहीन, परवा उद्या नाही व्हायचं.
तर पोपटायला आम्हाला कांदा लावा, पाण्यातला कांदा लावा बी लय जमते ते सरसर बी उरकतं. तर इकडं तिकडं बाया आता कोण गवतं काढते, कोण सगळं बायांची सुट्टी झाल्यावर कोण गवतं काढते, ते कोण गिनीगोल काढून नेते. कोथमीर इकडं मरणाची आली, कोथमीर मिरच्या. शेतकऱ्यासनी सगळं हिरवं ताजं ताजं मिळते खायला. तर चला मित्रांनो, झाला तर चिखलाच हात हे धुतो, जायचंय परत बाहेर. मनोज भाऊचा फोन आला, तिकडं जायचंय. इकडलं काम करून आता तिकडं ₹2 आशेने जावं लागते, कारण सध्या बांधकामाला लय पैसे लागतात, त्याच्यामुळं करावंच लागते. डोक्याला बांधाय आणलं होतं, फाटलेलंच आहे. मग कशी गावाकडची पद्धत कांदा लावायची, आणि बाया लाजतात त्या म्हणून व्हिडिओच काढला नाही, कारण लय लाजतात ते बाया बोलायचं म्हणल्यावर. खेड्यातल्या बाया असतात त्या, त्यांना म्हणलं बघा तुम्हाला मोबाईलवर बघायला मिळते, मुंबई पुण्याला बघते ते कुठं बी, म्हणून बोलायला लावलं थोडं, पण ते काय. तर चला मित्रांनो, मग जायचं असू द्या आता. मग संध्याकाळचं काय आता करावं लागेल काहीतरी जाऊन. अजून आई इकडं बंगल्यावरच असल्यामुळं, भावा तिकडं आमच्याच ह्यांच्या इकडं चुलत भावाच्या इकडं, त्याच्यामुळं टेन्शन नाही, तर स्वयंपाक करावाच लागतो आईच्या ह्याच्यामुळं. हे पात, जावळाची पात खायला लई भारी लागते. ही कांद्याची पात ही सुद्धा लई महाग मिळते. ह्याची भाजी लई चांगली लागते, मेथीच्या भाजीसारखी भाजी लागते ह्या पातीची. चला मित्रांनो, मग जावळाची पात मेथीच्या भाजीसारखी लागते, लई भारी लागते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय. छोटासा व्हिडिओ आहे असू द्या.